विजिबल आहे का आता? येस. ओके. वायफायला पण नेटवर्क इश्यू येतात का हो? आय डोंट नो वाय. ठीक आहे. हा, आपण जास्त वेळ वेट न करता आपण कंटिन्यू करू. पेड सॅलरी टू रमन ₹500 मीन्स यू हॅव पेड 500. कॅश पे केला तुम्ही 500, कॅश दिलं 500 पे केलात म्हणजे फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट and second account will be you have paid 500 as a salary, so second account will be salary account, nominal account आहे salary account. ह्याच्या केसमध्ये कोणाला दिलात हे इम्पॉर्टंट नाहीये. आता विचार करा ना हो तुम्ही. काही जणांना जे वाटतंय सर असं का, सर रमनला दिला तर रमन अकाउंट काय घ्यायचं नाही. आता रिलायन्स कंपनी तुम्हाला माहिती आहे का, किंवा टाटा, रिलायन्स और टाटा यांची कंपनी माहिती आहे का? कंपनी माहिती आहे ना तुम्हाला? हा, तिथं लॅक्स ऑफ एम्प्लॉईज वर्क करतात हो, लॅक्स ऑफ एम्प्लॉईज. त्यांचे रेकॉर्ड मेंटेन करतात ते. बट कोणाला सॅलरी दिलो हे इंडिव्हिज्युअल मेंटेन करत बसणार ना. ए ला दिलो, बी ला दिलो. रोहितच तिथं किती तर असणार, राहुलच किती तर असणार, अमित भरपूर असणार, कुणाल असणार. किती जणांचं काय काय मेंटेन करायचं हो. समजते का? ओव्हरऑल प्रत्येक, हे बघा, प्रत्येक मंथला ना, जर आता समजा 5 सप्टेंबर, 5 ऑफ एव्हरी मंथ, 5 ऑफ नेक्स्ट मंथला सॅलरी, 5 ऑफ नेक्स्ट मंथला जर सॅलरी देत असेल रिलायन्स कंपनी, तर सॅलरी अकाउंटला डेबिट करतात ते. इंडिव्हिज्युअल अकाउंट घेत नाहीत सगळ्यांचे. कुणाल, रोहित, राहुल पण आपल्याकडे जर जॉबला असेल, आपण त्यांना सॅलरी देताना सॅलरी अकाउंटला डेबिट करायला पाहिजे. मग नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये आपण कोणाला स्पेसिफिकली देतोय. आता रोहित आज आहे, उद्या जॉब सोडून जाईल त्यांनी, मग दुसरा जॉईन होईल. समजतंय का हो मला काय म्हणायचंय? लॅक्स ऑफ एम्प्लॉईज असताना किंवा थाउजंड्स ऑफ एम्प्लॉईज असताना तुम्ही इंडिव्हिज्युअल नावं घेत बसणार का? नाही. ओके, तेव्हा आपण काय करतो, म्हणून नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला दिलात तुम्ही, रमन आहे, राहुल आहे, रोहित आहे, अमित आहे, बघत नाही. सॅलरी अकाउंट, दॅट्स इट. तुम्ही त्याला काय म्हणणार, सॅलरी अकाउंट. सगळे कव्हर झाले. कळालं का? तुमचं काम सोपं केलंय का नाही हो? तुमचं काम सोपं केलंय का नाही? येस. हाऊ मेड इट व्हेरी इझी फॉर यू. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट, सॅलरी अकाउंट इज एक्सपेन्स असल्यामुळे नॉमिनल अकाउंट. कॅश अकाउंट इज real account and salary account is nominal account. As it is an expense, salary account is nominal account, cash is real account. You everyone knows it. Now debit or credit, तुम्हीच सांगायचंय मला, तुम्हाला काय वाटतंय? Cash account is real account, debit what comes in, credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. You have paid salary of ₹500 to Raman. You have paid ₹500. तुम्ही ₹500 पे केलात, ₹500 दिलात, ₹500 दिलात, म्हणजे कॅश गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, सो क्रेडिट कॅश अकाउंट. Then salary account is nominal account. Yes, rule of nominal account. Whosoever do not remember rule of nominal account, please see on screen. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. If salary is an expense or loss, debit it. If salary is income or gain, then credit it. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. डेबिट और क्रेडिट दोन ऑप्शन आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॅलरी अकाउंटला एव्हरीवन इज सेइंग डेबिट, सो सॅलरी अकाउंट विल बी डेबिटेड. इट इज अन एक्सपेन्स फॉर बिझनेस. यू हॅव पेड सॅलरी. ओके, असं म्हणायचं नाही. मी आधी पण सांगितलंय, सर माझ्या पप्पांना सॅलरी मिळत आहे ना सर, मग ते एक्सपेन्स कसं झालं सर, आमचं इन्कम आहे ना, आमचं घर तसं तर चालतंय ना सर. अहो, हे तुमच्या पॅरेंट्सचं चालू नाहीये, किंवा ज्यांना सॅलरी मिळते त्यांचं चालू नाहीये, बिझनेसचं चालू आहे.
फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू बिझनेस. सॅलरी देतो ना आपण बिझनेसमध्ये, वर्कर्स एम्प्लॉईज काम करतात, मग आपण सॅलरी देतो. ओके, मग ते एक्सपेन्स आहे. फॉर बिझनेस इट इज अन एक्सपेन्स. सो salary account will be debited. So entry will be on 10th March. Salary account debit rupees किती हो? 500. ओके, मी अमाऊंट वगैरे चुकीचं लिहिलं असेल तर मला सांगायचं हा लगेच. ओ सॉरी, आय एम मार्च आहे ना, मे लिहिलो, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. 10th मार्च आहे ते. ओके, सॅलरी अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट 500. मी कोणाला मारत नाही. माझं जर चुकलेलं असेल तर करेक्शन करायला सांगायचं. बिंग सॅलरी पेड. आणि माझं हँडरायटिंग कळालं नाही तर विचारायचं, सर कळत नाहीये हे काय लिहिलात म्हणून, त्याच्या पुढं काय आहे, ह्याच्या मागं काय, असं विचारू शकता तुम्ही. स्केल घेऊन अंडरलाईन करायचंय पर्टिक्युलर कॉलम मध्ये. रुपीज कॉलम, LF रुपीज, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज आणि डेट कॉलम मध्ये अंडरलाईन यायला नको आफ्टर एंट्री. येस, ऐश्वर्या तुम्हाला काय होतं क्वेरी विचारा. ते अकाउंट रमनचं मग कळालं ना. नॉमिनल अकाउंट आलं ना. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय काय असतं, तो एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. त्याच्या केसमध्ये कोणाला पेमेंट केलात, आता इन्कमच्या वेळेस आपल्याला मिळणार, कमिशन मिळालं समजा कोणाकडून, आता रमन, रोहित, राहुल, अमित, ऐश्वर्या, गौतमी, कोण पण असेल, भाग्यश्री किंवा तुम्ही, कोणाकडून पण कमिशन मिळू दे, ते इम्पॉर्टंट नाही. काय मिळालंय, कमिशन मिळालंय, हे इम्पॉर्टंट आहे. आणि कॅश अकाउंट तर येणारच. मग सेकंड अकाउंट इज कमिशन अकाउंट. मग कोणाकडून मिळालं ते बघायचं नाही. रणवीर सिंग कडून मिळू दे किंवा दीपिका पादुकोण, दॅट इज इरिलेव्हंट. ओके, इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट ओनली. इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट. येस, आय होप तुम्ही इथपर्यंत लिहिलात. कम्प्लीट झाल्यानंतर डन म्हणून सांगायचं. मार्च 10th पर्यंत झालेलं आपलं. डन म्हणून सांगायचंय. येस, आता उद्यासाठी मी इन्स्ट्रक्शन देतोय. ज्यांनी रिसेंटली जॉईन झालेले आहेत, ऐका, आज आपण लवकर थांबतोय, आणि ज्यांनी आधीपासून आहेत त्यांना आता डायरेक्ट मंडेला लेक्चर आहे. कधी, डायरेक्ट मंडेला. म्हणजे रिसेंटली जॉईन झाले त्यांना उद्या आणि परवा मी काही ट्रान्झॅक्शन वगैरे घेणार आहे, काही वर्डचं मिनिंग वगैरे सांगणार आहे. ज्याच्यामध्ये गौतमी तुम्ही रिसेंटली जॉईन झालेले आहे, ऐश्वर्या, चैतन्य, अजून ज्यांनी लेट जॉईन झालेत, रिसेंटली जॉईन झालेले, तुम्ही काय करायचंय, उद्या जॉईन व्हायचंय तुम्ही. ओके, कळालंय का. चैतन्य, गौतमी, अजून कोण आहे तो रिसेंटली जॉईन झालेले. मी काही वर्ड्सचं मिनिंग सांगणार आहे आणि काही ट्रान्झॅक्शन कव्हर करणार आहे. टू अकाउंट, टाइप ऑफ अकाउंट, अँड डेबिट अँड क्रेडिट. आमिर तुम्ही पण येऊ शकता, तुम्ही पण येऊ शकता. ज्यांना पण असं वाटतंय काही ट्रान्झॅक्शन वगैरे आम्हाला कव्हर करायचे, काही वर्ड्सचं मिनिंग माझं मिस झालेलं आहे. ओके, टायमिंग सेम असणार, टायमिंग सेम, 5 PM ओनली. 5 PM ओनली. ओके, कुणाल तुम्ही पण येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, काही वर्ड्सचं मिनिंग मी एक्सप्लेन करतो आणि काही ट्रान्झॅक्शन पण बघू आपण उद्या आणि परवा. ओके, फ्रायडे अँड सॅटरडे. मग बाकीचे आपण भेटणार डायरेक्ट मंडेला. संडेला पण ऑफ असणार आहे. संडेला तर सगळ्यांना ऑफ असणार आहे. काही वीक आपण असं करणार आहे, त्यानंतर सगळेजण मग आपण फ्लो मध्ये आलो की दॅट्स इट. मग आपण सगळे पूर्ण वीक मध्ये फक्त संडे ऑफ असतंय. ओके, आणि कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना सांगायचं आहे, माझा नंबर शेअर करा. कोणा जॉईन करायचं असेल तुमच्या फ्रेंड्सला कॉलेजमध्ये, किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, कॉलेज तर आता ऑनलाईन चालू झालं असेल तुमचं, त्याच्यामध्ये कोण फ्रेंड्स असतील तर तुम्ही क्लास जॉईन करायचा असेल तर माझा नंबर शेअर करू शकता. सो सगळ्यांनी बाय करायचं हो.
हा, ज्यांनी ऍडमिशन ज्यांना कन्फर्म करायचं त्यांनी कॉल करून येऊन ऍडमिशन कन्फर्म करून नोट्स घेऊन जायच्या. मॅथ्सचा क्लास मला माहित नाही टायमिंग वगैरे, तुम्हाला मॅथ्सच्या ग्रुपवर येईल मॅथ्सच. ओके, येस, बाय बाय अँड थँक्यू.